कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. Hi students, now we will discuss about infinitives. Infinitive is a 1-mark question that is asked in our upcoming examination. Infinitives are formed with two. Infinitives are always formed with two. It is a type of helping verb. We call it is a form of verb, and it always carry two word. For example, to go, to come, to open, to read. Likewise, main verb or the word which carrying the two word are called as infinitives. विद्यार्थी मित्रो, आपल्या परीक्षेमध्ये इन्फिनिटिव्ह नावाचा एक प्रश्न असतो 1 मार्काचा. तर तो आपल्याला कसा सोडवायचा की इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? ते एक प्रकारचं काय आहे? क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. ते नेहमी टू हा शब्द काय केला जातो? त्या शब्दाबरोबर काय केला जातो? क्रियापदाबरोबर जोडला जातो. तर नेहमी त्याच्यासोबत कसं असतं? टू हा वर्ड. उदाहरण बघा, टू गो, टू कम, टू ओपन, टू रीड. अशा पद्धतीने टू टू TO2 हा वर्ड नेहमी काय केला जातो? ह्या क्रियापदांच्या सोबत काय केला जातो? जोडला जातो. अशा शब्दांना काय म्हटलं जातं? इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. तर तुम्हाला एक्झाम मध्ये एक एक्झाम्पल दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल, वन एक्झाम्पल इज गिवन हियर. स्वाती, dialogues will be given to you and 4 options will be given to you. What is the example? Swati, Sandeep, where are you going? Sandeep said, I am going to buy a new dictionary. And the options are A, are, B, am, C, going, and D is to buy. In this example, what is the infinitive in this statement? I am going to buy. What is the infinitive? To buy. Infinitive is always followed with to. So the answer is, what is the answer? To buy. विद्यार्थ्यांनो, या उदाहरणामध्ये आपण समजून घेऊया. तुम्हाला डायलॉग स्वरूपामध्ये, संवाद स्वरूपामध्ये एक उदाहरण दिलं जातं आणि शेवटच्या ओळीमध्ये तुम्हाला काय केलं जातं? शेवटच्या ओळीमधील त्या वाक्यातील तुम्हाला इन्फिनिटिव्हचा वर्ड कुठला आहे हा ओळखा असं तुम्हाला सांगितलं जातं. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की इन्फिनिटिव्ह हा शब्द नेहमी क्रियापदासोबत काय असतो? टू हा शब्द काय केलेला असतो? जोडलेला असतो. म्हणजे ज्या क्रियापदाच्या जोडीला TO2 हा शब्द काय केलेला असतो? जोडलेला असतो. तो वर्ड इन्फिनिटिव्ह म्हणून काय केला जातो? ओळखला जातो. या उदाहरणामध्ये आपण बघूया. या ठिकाणी 4 तुम्हाला काय केलेले आहेत? ऑप्शन्स दिलेले आहेत किंवा पर्याय दिलेले आहेत. स्वाती, संदीप, वेअर आर यू गोइंग? संदीप टोल्ड, आय एम गोइंग टू बाय अ न्यू डिक्शनरी. टू बाय. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स काय आहेत? 4 ऑप्शन्स काय आहेत? ए मध्ये आर दिलेला आहे, बी मध्ये एम दिलेला आहे, सी मध्ये काय दिलेलं आहे? गोइंग दिलेलं आहे, आणि डी मध्ये ऑप्शन पर्याय काय आहे? टू बाय. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? टू बाय. म्हणजे नेहमी इन्फिनिटिव्हचे उत्तर सोडत असताना सगळ्यात सोपं आहे की तुम्ही ज्या शब्दाला काय जोडलेला आहे? TO2 हा शब्द ज्या शब्दाला काय वाक्याला वाक्याला म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया? वर्बला, क्रियापदाला जर टू जोडलेला असेल तर ते त्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. म्हणजे इन्फिनिटिव्हचं उत्तर हे नेहमी काय असतं? टू. मग त्याला जोडलेले सहाय्यकारी क्रियापद कुठले असेल? टू रीड असेल, टू गो असेल, टू कम असेल, टू ओपन असेल. तर आपण लक्षात त्या ठिकाणी काय ठेवायचं? इन्फिनिटिव्हचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे? नेहमी काय असणार आहे? ज्या क्रियापदाला टू हा शब्द जोडलेला असतो ते त्या इन्फिनिटिव्ह प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. तर हा भाग जर आपण लक्षात ठेवला तर आपण हा इन्फिनिटिव्हचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो? सोडू शकतो. आय विल रीड हिअर अनदर एक्झाम्पल. गीता, what do you want to eat? Preeti told, I want to eat an ice cream. I want to eat an ice cream. What is the infinitive here? To eat. He wants to eat an ice cream. Another example here. Ganesh asked Ravi, when is your birthday? Ravi told, it is on 13th February. Again Ganesh asked him, how do you celebrate? How do you celebrate it? Like this,
which one of the infinitives are always followed with to, म्हणजे ज्या सहाय्यकारी क्रियापदाला to हा शब्द जोडलेला असतो ते त्या प्रश्नाचं काय असतं, उत्तर असतं. तर अशा पद्धतीनं हा इन्फिनिटिव्हचा चॅप्टर आपण या ठिकाणी काय करूया, समाप्त करूया. Hi students, now let us study our next topic, that is language function. In examination, for 1 mark language function will be asked. What they will ask you, they will give you one sentence, and in that sentence you have to find out what function is given in language, what is the language function in that particular sentence. One example is written here. Could you spare some time, sir? Could you spare some time, sir? In this sentence, what is the language function? How the language will function? Is it a request, or is it apologize, or is it an order, or is it a questioning? We have to find out what is the function in the sentence. What is the language function? How the language will work in this sentence? And the answer is, in this sentence, could you spare some time, sir? Here, what is the language function? Request. A person is making a request to somebody that, sir, could you spare some time? He is requesting to give time to her. So, what is the function in this sentence? Request. Likewise, in examination they will give you such types of sentences and ask you to find out the language functions. There are various types of language functions, like there may be a request, there may be a apologize, there may be a order, there may be a questioning, or there may be a expressing agreement, or there may be a seeking permission. Like this, they will give you 4 options, and you will have to find out the correct language function in that sentence. I will write here another sentence. What is the sentence? You are absolutely right. You are absolutely right. In this sentence, what is the language function? You are absolutely right. Is it a seeking permission, or is it a expressing agreement, or is it a request, or is it a apologize, or is it a order, or is it a questioning? We have to first read the sentence, and we have to find out what is the language function in this statement. I will write here options. What are the options they will give you? Expressing agreement. Is it a expressing? Is it a expressing agreement, or disagreement? Or is it may a order, or is it a request? Likewise, they will give you 4 options, and the answer for this question is, you are absolutely right. Answer is expressing agreement. He is agree with his decision. What is told by this person is absolutely right. So the person is agree with his statement, and what is going to telling this person is accepting by the second person. विद्यार्थी मित्र हो, वार्षिक परीक्षेमध्ये ग्रामर भागामध्ये आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे लँग्वेज फंक्शन, भाषेचं कार्य. लँग्वेज फंक्शन हा 1 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जातं, आणि त्या वाक्यामधील भाषेचं कार्य काय आहे, त्या भाषेचा प्रकार, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कार्य भाषेचं सांगितलं जातंय, हे तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय प्रश्न म्हणून विचारला जातो. उदाहरण बघूया आपण या ठिकाणी आपण उदाहरण सोडवलेलं आहे की कुड यू स्पेअर सम टाइम सर. कुड यू स्पेअर सम टाइम सर, आणि तुम्हाला या ठिकाणी पर्याय विचारलेले आहेत: क्वेश्चन, रिक्वेस्ट, अपोलाइज, ऑर्डर, क्वेश्चनिंग. या दिलेल्या सेंटेन्स मध्ये विनंती आहे,
क्षमा मागितलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे म्हणजे आपण काय म्हणतो आज्ञा दिलेली आहे, का प्रश्न विचारलेले आहे. चार पद्धतीची त्याच्यामध्ये भाषेची काय आहेत कार्य दिलेली आहेत. तर या सेंटेन्स मध्ये दिलेलं भाषेचं कार्य कुठलं आहे, तर कार्य काय आहे भाषेचं रिक्वेस्ट. या ठिकाणी एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला काय केलेलं आहे, विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्यासाठी वेळ देऊ शकता का, म्हणजे या ठिकाणी काय आहे विनंती आहे. अशा पद्धतीनं दिलेल्या वाक्यामध्ये भाषेचं कार्य काय आहे ते आपण काय केलं पाहिजे ओळखलं पाहिजे. मग ते कसं असेल, रिक्वेस्ट असेल, अपोलॉज असेल, ऑर्डर असेल, क्वेश्चनिंग असेल किंवा एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट असेल, तुम्ही सहमत असाल किंवा सिकिंग परमिशन असेल, तुम्ही एखाद्याची काय करत असाल परमिशन, मे आय कम इन सर, मे आय गो सर, मे आय सीट, कॅन यू गिव्ह मी युअर पेन, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता परमिशन घेणारे वर्ड्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. तुम्हाला फक्त सेंटेन्स काय करायचं आहे लक्षपूर्वक वाचायचं आहे आणि त्याच्यामधून दिलेलं लँग्वेजचं जे फंक्शन आहे ते तुम्हाला काय करता आलं पाहिजे त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. तर दुसरं या ठिकाणी एक्झाम्पल दिलं बघा, यू आर ॲब्सोल्युटली राईट, तो अगदी बरोबर आहेस. तर याच्यामध्ये लँग्वेजचं फंक्शन काय आहे, भाषेचं कार्य काय आहे, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट आहे, तो आपलं काय करतोय मत त्या ठिकाणी काय करतो सहमत दर्शवतो किंवा त्याच्या वाक्याला तो काय सहमत आहे किंवा त्याच्या म्हणण्याला तो काय सहमत आहे. दुसरं उत्तर पर्याय काय आहे डिसएग्री, म्हणजे तो काय असहमत आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेले विचार त्याला काय अमान्य आहेत, त्या ठिकाणी त्याला काय ते विचार मान्य आहेत. तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्स वाचून त्या वाक्यामध्ये भाषेचं कार्य काय आहे ते आपण ओळखू शकतो. तो अतिशय सोपा प्रश्न आहे 1 मार्काचा, तो निश्चितपणे तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीनं या लँग्वेज फंक्शनचा वापर करून तुम्ही काय करू शकता ते सोडू शकता. या ठिकाणी मी अजून काही तुम्हाला 2-3 उदाहरणं वाचून दाखवेन आणि त्याची उत्तर पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन. If you don't mind, could I use your pen? If you don't mind, could I use your pen? तर या ठिकाणी पर्याय दिलेले बघा, is it a questioning or seeking information? Is it a seeking help or seeking permission? In this sentence, seeking permission is the right answer or seeking permission is the language function. या ठिकाणी काय केलेलं आहे, if you don't mind, could I use your pen? तुमची हरकत असेल तर मी तुमचा पेन वापरू का, अशा पद्धतीचं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं की त्या वाक्यामध्ये एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला काय केलेले आहे पेन मागण्याची काय केलेली आहे परवानगी मागितलेली आहे. मी तुमचा पेन वापरू शकतो का अशी त्या व्यक्तीची त्या ठिकाणी काय घेतलेली आहे परवानगी घेतलेली आहे. म्हणजे परवानगी घेणं हे लँग्वेजचं त्या ठिकाणी काय आहे फंक्शन आहे. दुसरं एक उदाहरण बघूया, यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर, यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर अँड द लँग्वेज फंक्शन इज ऑर्डरिंग. Is it expressing agreement? Is it seeking information or suggesting? You should consult a doctor. Answer is suggesting. One person is suggesting to another person, so you should consult a doctor when you are suffering from any diseases. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं तुम्हाला एका वाक्यामध्ये एका सेंटेन्सला 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायामधील लँग्वेजचं जे योग्य फंक्शन असेल त्याच्यामध्ये भाषेचं कुठलं कार्य आहे, परवानगी आहे, विनंती आहे, आज्ञा दिलेली आहे किंवा सहमती दर्शवलेली आहे, क्षमा मागितलेली आहे, अशा पद्धतीचे जे भाषेचे कार्य आहेत ते भाषेचं कार्य त्या वाक्यामध्ये कुठल्या प्रकारचं आपल्याला दिसून येतं तो भाग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा आहे उत्तर म्हणून निवडायचा आहे आणि हा प्रश्न निश्चितपणे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने काय करता येईल सोडवता येईल. धन्यवाद. Hi students, we will now discuss about using to and so that. In our examination, 1 mark question will be asked. What is the question? Using to and so that we have to form sentences. I have written here 2 examples. What is example? She is very lazy. She is very lazy. She cannot get up early. This is a sentence and we have to using to and so that we have to change this sentence. How this change will be made? Look here. She is very lazy. She cannot get up early. There is a 2 types of sentences or there is 2 sentences. We have to combine these 2 sentences in one sentence by using to and so that. Look here how this will be made. She is too lazy. Here instead of very lazy we have taken the word too, T-O-O. She is too lazy. Too. Again we have to take these 2 here. Too. She is too lazy to get up early.
we have to remove this part, she cannot, we have to remove this subject. Again we have used to, again next what is remaining, so that. She is so lazy that she cannot get up early. We can form two sentences. First one, with the help of to, we will form one sentence, and with the help of so that, we will write another sentence. Same example is there. We are very late, we cannot attend the program. So with the help of to, we are too late to attend the program. We have removed this one, we cannot. We are too late to attend the program, or we are so late that we cannot attend the program. We have to form these types of sentences with the using to and so that. Understood? What we have to do is, in the first sentence we have to, instead of very, we have to use your to, then we have to remove this word, this part of the sentence, and we have to continue the next sentence, to attend the program, to and this here, so that. We are so late that we cannot attend the program. विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये आपल्याला एक मार्काचा प्रश्न विचारला जातो की युजिंग टू सो दॅटचा वापर करून आपल्याला वाक्य काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला अशा पद्धतीची दोन वाक्य या ठिकाणी काय करायचे असतात, तयार करायचे असतात. वाक्य काय दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल काय आहे, शी इज व्हेरी लेझी, शी कॅनॉट गेट अप अर्ली. दोन प्रकारचे वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य काय आहे, शी इज व्हेरी लेझी. आता ह्या शी इज व्हेरी लेझी, शी कॅनॉट गेट अप अर्ली हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे, दोन प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. पहिलं आपल्याला काय करायचं आहे, टू हे दोन शब्द वापरून आपल्याला ते सेंटेन्स काय करायचं आहे, या ठिकाणी लिहायचं आहे. ते कसं लिहिलं आपण या ठिकाणी बघा, शी इज टू लेझी. या ठिकाणी व्हेरी लेझीच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी टू आपण काय केलेला आहे, हा शब्द घेतलेला आहे. आणि परत लेझी झाल्यानंतर परत या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण परत TO2 हा काय केलेला आहे शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. शी इज टू लेझी टू गेट अप अर्ली. मग आपण पुढचा शी कॅनॉट हा शब्द काय केलेला आहे, या ठिकाणी वगळलेला आहे वाक्यातून, आणि पुढचा शब्द आपण काय केलेला आहे, या ठिकाणी क्रियापद घेतलेला आहे. गेट अप अर्ली, गेट अप अर्ली हे काय आहे, क्रियापद आहे. दुसरं काय आहे, शी इज सो लेझी. आपण काय केलेलं आता टू वापरलेला आहे, तर पुढे आपल्याला काय वापरायचं आहे, सो दॅट. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, शी इज सो लेझी. म्हणजे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी टूच्या ऐवजी काय केलेलं आहे, किंवा व्हेरीच्या ठिकाणी या ठिकाणी काय केलेलं आपण सो वापरलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रियापद आहे. त्याच्यानंतर क्रियापदानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण दॅट हा शब्द काय केलेला आहे, वापरलेला आहे. शी इज सो लेझी दॅट शी कॅनॉट गेट अप अर्ली. दुसरं एक्झाम्पल पहा, वी आर व्हेरी लेट वी कॅनॉट अटेंड द प्रोग्राम. या ठिकाणी व्हेरीच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, TOO2 हा शब्द काय केलेला घेतलेला आहे. लेट हे काय आहे, वर्ब आहे. वर्ब नंतर परत आपल्याला काय करायचं आहे, टू घ्यायचं आहे. म्हणजे क्रियापदाच्या आधी आणि क्रियापदाच्या नंतर हे शब्द आपल्याला काय करायला पाहिजेत, घेता आले पाहिजेत किंवा घेतले पाहिजेत. वी आर टू लेट टू अटेंड द प्रोग्राम. दुसरं एक्झाम्पल काय दिलेलं या ठिकाणी, सो दॅटचा वापर करून वी आर सो लेट. क्रियापदाच्या आधी आपण काय केलेलं आहे, सो घेतलेला आहे, नंतर काय केलेलं आहे, दॅट घेतलेला आहे. वी आर सो लेट दॅट वी कॅनॉट अटेंड द प्रोग्राम. तर अशा पद्धतीनं टू आणि सो दॅटचा वापर करून आपण हा एक मार्काचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, या ठिकाणी सोडू शकतो. या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला रीड करून दाखवेन. लक्ष्मी इज व्हेरी पुअर शी कॅनॉट अटेंड द प्रोग्राम. लक्ष्मी इज व्हेरी पुअर शी कॅनॉट कंटिन्यू हर स्टडी. सॉरी, शी कॅनॉट कंटिन्यू हर स्टडी. हाऊ टू मेक दिस सेंटेन्स, लक्ष्मी इज टू पुअर. लक्ष्मी इज टू पुअर टू कंटिन्यू हर स्टडी. Lakshmi is so poor that she cannot continue her study. Likewise, we can convert the sentence by using to and so that. The to and so that याचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीने या वाक्यामध्ये काय करता येतो, बदल करता येतो. आणि हा एक मार्काचा प्रश्न आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी काय करता येतो, सोडवता येतो. Hi students, now we will see the next topic, give one word. Give one word or
one word for the given statement. In our examination, 1 mark question will be asked, the sentence will be given and we have to use or we have to give one word for the statement. विद्यार्थी मित्र हो, आपल्या परीक्षेमध्ये गिव्ह वन वर्ड किंवा शब्दसमूहास एक शब्द द्या असं आपण मराठीमध्ये म्हणतो. आपण तशा पद्धतीचा एक प्रश्न 1 मार्काला या ठिकाणी विचारला जातो. आपल्याला एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला योग्य तो शब्द आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, एक शब्द आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. स्टुडंट्स, I have written here 4 examples. One who enters the house to steal. One who enters the house to steal, that person is called as a burglar. What is the one word? Burglar. To speak in a very kind way. To speak in a very kind way. What is the given word? Polite. Third example, to talk in a low voice. To talk in a low voice called as whisper or whispering. Fourth one, a person who loves her country. A person who loves her country is called patriot. विद्यार्थी मित्र हो, तर परीक्षेमध्ये आपल्याला वाक्य दिले जातात, त्या वाक्यामध्ये आपल्याला एक शब्द आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. तिथे आपल्याला दिलेले उदाहरण बघा. वन हू एंटर्स द हाऊस टू स्टील. एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये काहीतरी चोरी करण्यासाठी आपण काय करते, प्रवेश करते, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, चोर म्हणतो. दुसरं एक्झाम्पल बघा. टू स्पीक इन अ व्हेरी काइंड वे. अतिशय नम्रतेने बोलणे, त्याला आपण काय म्हणतो, नम्रपणा, नम्रता, पोलाइट म्हणतो आपण त्याला. तिसरा एक्झाम्पल बघा. टू टॉक इन अ लो व्हॉइस. अतिशय हळू आवाजात बोलणे, त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, विस्पर म्हणतो, किंवा मराठीमध्ये आपण काय म्हणतो की कुजबुजणे म्हणतो आपण. तर अशा पद्धतीचे आपल्याला तुम्हाला शब्द काय करता आले पाहिजेत, एक एक शब्द देता आले पाहिजेत. पुढचं एक्झाम्पल आहे पर्सन हू लव्स हर कंट्री. जी व्यक्ती आपल्या देशावरती प्रेम करते त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, पॅट्रियट. त्याला आपण काय म्हणतो, आपण देशभक्त. तर हे अशा पद्धतीचे जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील किंवा तुम्हाला गिव्ह वन वर्ड जर द्यायचा असेल तर तुमच्या प्रत्येक धड्यामध्ये, धड्याच्या खाली म्हणजे प्रत्येक तुमच्या टेक्स्टबुक मधल्या पेजच्या खाली एक बॉटम लाईन मध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द जर तुम्ही वाचला तर त्याच शब्दामधील काही शब्द तुम्हाला या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. म्हणजे परीक्षेमध्ये एकच प्रश्न विचारला जातो, पण हेच प्रश्न तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये तुमच्या खाली बॉटम लाईनला जे तुमचे ग्लॉसरीचे वर्ड्स आहेत त्या वर्ड्स मध्येच तुम्हाला हे शब्द काय करता येतील, आढळून येतील आणि तुम्हाला त्या अतिशय सोप्या पद्धतीने काय करता येईल, त्याची उत्तरं लिहिता येतील. डिअर स्टुडंट्स, if you want to solve the given word, you have to study the bottom words in your textbook. Every page there are in bottom line there are few words or glossaries are given. You have to read that words and definitely you will able to solve these questions. I will read here another 4-5 given word and their answers. Listen. To make movement with hands. To make movements with hands. What is the given word? Gesture. Lower the body close to the ground. Lower the body close to the ground. Given word is crutch. One who travels to workplace daily. The person who travels to workplace daily is called as a commuter. Is called as a commuter. A man that a woman is engaged with. A man with a woman is engaged to is called as a fiance. Is called as a fiance. An angry look or expression of anger is called as a scowl. A deep breath taken when surprised. A deep breath when taken as a surprise or taken when surprised is called as a gasp. Likewise, there are a number of given words given in our textbook. We have to read the textbook. Textbook bottom line there are some words are given, glossaries are given. In that you will find these given words. So read the textbook carefully. The glossary words in the bottom, every page there are in the bottom line the words are given. In that words only they will ask given word for the upcoming examination. So this is about the given word section. Thank you. Hi students, let us study about collocation words. In examination, there is a 1 mark question called choose the correct collocation word for the given word. You will given one word and there is a 4 options or 4 word
are given as an option, and you have to choose the correct collocative words for the given word. Collocative word is a word that is the words, two words meaning are the same, the given word and the collocative words meanings will match with one and another. I have written here examples, 5 examples. Look here, example number 1, book. Book is a word, and 4 examples or 4 words given here. One is warm, ant, hand, pen. What is the collocative or joining word for the book? Book. What is book? Warm. What is the collocative word for that? Book. Warm. Next word is there, long. Options are, or 4 words they are given here, small, hand, run, food. What is the answer? Long, run. Long, run. Next example, earth. And our words are land, water, quake, and sun. Earth. What is the collocative word for earth? Quake. Earth, quake. Next, railway. Options or 4 words, station, chair, run, stop. The collocative words for railway is what? Railway station. We call railway station, bus station, likewise. Next example is wall. And what are the words? Collocative words, door, table, clock, and journey. Wall. What is the answer? Clock. Wall clock. We put a wall clock in our homes. That is called the clock which is put on a wall is called as wall clock. Likewise, we have to choose correct collocative words for the given word, and we have to answer the questions. So, in your school, your teacher has given you such types of examples or such types of words. Please read that words and write the correct collocative words in the examination. विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये आपल्याला कोलोकेशन नावाचा 1 मार्काचा प्रश्न काय केला जातो? विचारला जातो की जोड शब्द, आपण त्याला म्हणतो की जोड शब्द म्हणून विचारला जातो. एक शब्द दिला जातो आणि पर्यायी त्याला 4 शब्द दिले जातात. तर पहिल्या शब्दाशी जुळणारा तुम्हाला त्या 4 मधला एक शब्द, योग्य शब्द तुम्हाला काय करायचा आहे? त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि लिहायचा आहे. या ठिकाणी 4 एक्झाम्पल 5 एक्झाम्पल आपण लिहिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे बुक आणि पर्याय शब्द आहेत वॉर्म, अँट, हँड, पेन. आणि बुक या शब्दाला पर्याय शब्द कोलोकेटिव्ह वर जोडणारा शब्द कुठला आहे? वॉर्म. दुसरा शब्द आहे लॉंग, पर्याय शब्द आहेत स्मॉल, हॅन, रन, फूड. त्याला योग्य उत्तर काय आहे? लॉंग, रन. अर्थ आहे, अर्थला जोडणारा शब्द कुठला आहे? लँड, वॉटर, क्वेक, सन. तर लँड या अर्थ या शब्दाला कोलोकेशनचा वर्ड कुठला आहे? क्वेक, अर्थ क्वेक, आपण भूकंप म्हणतो. रेल्वे, रेल्वे या शब्दाला जुळणारा शब्द कुठला आहे? या 4 मध्ये स्टेशन आहे, चेअर आहे, रन आणि स्टॉप आहे. तर योग्य शब्द कुठला जुळणार या ठिकाणी आहे? रेल्वे स्टेशन. नेक्स्ट आहे वॉल. वॉलचा पर्याय शब्द या ठिकाणी काय दिले तुम्हाला? डुअर आहे, टेबल, क्लॉक अँड जर्नी. याला योग्य शब्द कुठला आहे? वॉलला वॉल क्लॉक. जे आपण भिंतीवरती लावलेल्या घड्याळ असतात आपण काय म्हणतो? वॉल क्लॉक. तर अशा पद्धतीनं तुमच्या शिक्षकाने तुम्हाला जे कोलोकेटिव्ह वर्ड्स दिलेले आहेत ते तुम्ही काय करा? त्या कोलोकेटिव्ह शब्दांचा अभ्यास करा आणि निश्चितपणे तुम्हाला हा 1 मार्काचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी काय करता येईल? सोडवता येईल. मी या ठिकाणी काही एक्झाम्पल वाचेन, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पोस्ट काय येणार? पोस्ट बॉक्स, ब्लड बँक, फोटो स्टुडिओ, मनी ऑर्डर, चार्मिंग गर्ल, सेल्फ डिसिप्लिन, व्हील चेअर, पोलाइट और व्हील चेअर, पोलीस कॉन्स्टेबल, हँड कर्चीफ, ट्विंकलिंग स्टार्स, breakfast, freedom fighter, leave letter, brisk walk, shake hand, mouth watering, nuclear weapon, speedy recovery, lay emphasis. Likewise, there are so many collocative words are there. You have to study these words and you have to write the correct collocative words for the given question. So, this is about collocation words. Hi students, let us study the next grammar part. Identify the part of speech
of underlined word. In examination, there is a 1 mark question, identify the part of speech of underlined word. One sentence will be given to you and you have to identify the part of speech of the given or underlined word. Example, for example, Rani is a girl, and underlined words are Rani and girl. These two words are underlined. These two words are Rani and girls are the nouns. They are the nouns. In example 2, leave alone strength. Strength is also a noun. Strength is also a noun. Next, we came yesterday. We came yesterday. Underlined word is yesterday. Yesterday is a adverb. Yesterday is a adverb. In number 4 example, Satish saw a colorful bird. Satish saw a colorful bird. Colorful. Colorful is a adjective. Next example, we have our own ideas. We have our own ideas. Underline word we, our. We and our, these are the pronouns. These are the pronouns. Next example, I am going to Goa tomorrow. Going. Going is an underlined word. Going is a verb. Going is a verb. Likewise, we have to read the sentence, and in that sentence which part of speech is given, we have to the given underlined word which is the part of speech, we have to identify that particular word. विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये आपल्याला आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड अशा 1 मार्काचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय केला जातो, विचारला जातो. एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्स मध्ये अंडरलाइन केलेल्या अधोरेखित केलेल्या शब्दाची जात तुम्हाला काय करायची आहे, ओळखायची आहे. जर शब्दांच्या जाती आपल्याला माहिती आहेत, जसं आपण मराठीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण हे जे शब्दांच्या जाती आहेत, तसं इंग्रजीमध्ये आपल्याला माहिती आहे तुम्हाला नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन हे पार्ट ऑफ स्पीच आहे. तर त्या पार्ट ऑफ स्पीचचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्या सेंटेन्स मध्ये कुठला भाग काय केलेला आहे, दिलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. एक्झाम्पल बघा, राणी इज अ गर्ल. राणी आणि गर्लला अंडरलाईन केलेला आहे. राणी आणि गर्ल हे दोन्ही काय आहेत, नाउन आहेत. लिव्ह अलोन स्ट्रेंथ. स्ट्रेंथ हे काय आहे, हे सुद्धा नाउन आहे. स्ट्रेंथ हे सुद्धा काय या ठिकाणी दिलेलं आहे, नाउन म्हणून वापरलेलं आहे. वी केम यस्टरडे. यस्टरडे हे काय आहे, ॲडवर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सतीश सॉ कलरफुल बर्ड. कलरफुल. कलरफुल हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. वी हॅव आवर ओन आयडियाज. आवर, वी हे दोन काय आहेत, प्रोनाउन आहेत. नेक्स्ट आहे एक्झाम्पल, आय एम गोइंग टू गोवा टुमारो. गोइंग. गोइंग हे वर्ब आहे. तर अशा पद्धतीनं शब्दांचा कुठली जात या वाक्यामध्ये काय केलेली आहे, वापरलेली आहे. म्हणजे अंडरलाईन केलेला, अधोरेखित केलेला शब्द, शब्दाची काय आहे, कुठली जात आहे ती आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ओळखायची आहे. असा हा 1 मार्काचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय केला जातो, विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, ते सेंटेन्स दिलेलं काय करावं लागेल, वाचावं लागेल आणि कुठल्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, तो शब्द पार्ट ऑफ स्पीच मधला कुठला शब्द आहे हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. तो स्टुडंट्स, सो प्लीज read all the part of speech and their examples, then you will definitely get the answer for this question and you will easily solve the identifying the part of speech of underlined word question for 1 mark. So this is about the identifying the part of speech in the given sentences. Thank you. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.